नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजच्या चालू घडामोडीच्या भागामध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत। आपल्या शौर्य करिअर अकॅडमीच्या प्लॅटफॉर्मवरून मी असिस्टंट प्रोफेसर रमेश घोरपडे आपल्या समोर दैनंदिन जीवनामध्ये दैनंदिन भागामध्ये वेगवेगळ्या स्वरूपाचे आपण प्रश्न तुमच्या समोर मांडत असतो आणि हे जे प्रश्न आहेत ते 100% परीक्षेमध्ये येण्याचे चान्सेस हे अधिक असतात, कारण प्रश्नाचं स्वरूप खूप चांगल्या पद्धतीने आपण तयार केलेलं असतं। सॉरी। आणि मग आपण आज पहिला जो काय प्रश्न आहे तो प्रश्न बघूयात। विद्यार्थी मित्रांनो बघा, या प्रश्नाचं विश्लेषण देखील मी तुम्हाला करून देतो। काय म्हटलंय बघा, व्यवस्थित समजून घेऊयात आपण। या प्रश्नामध्ये असं म्हटलंय की 2025 मध्ये मणिपूर हे जे राज्य आहे, मणिपूर या राज्यामध्ये राष्ट्रपती राजवट पुढील किती महिन्यासाठी वाढवण्यात आलेले आहे। बघा, ऑलरेडीच लागू केलेली होती आणि लागू यासाठी केलेली होती की या राज्याचा राज्यकारभार जो आहे तो संविधानानुसार चालत नाहीये। संविधानानुसार राज्यकारभार चालवण्यासाठी अडचणी येत आहेत आणि जेव्हा संविधानिक दृष्ट्या जर राज्यकारभार अकार्यक्षम पद्धतीने चालवला जात असेल तर तेव्हा राष्ट्रपती राजवट लावली जाते आणि ही राष्ट्रपती राजवट राष्ट्रपतीच्या माध्यमातूनच लावली जाते। तर एक समजून घ्या। आता या प्रश्नाचा अगोदर उत्तर क्लिअर करू। मणिपूर राज्यामध्ये जी राष्ट्रपती राजवट लागू केली जात आहे, ही राष्ट्रपती राजवट कोणत्या किती महिन्यासाठी लागू केली जाणार आहे किंवा वाढवली जाणार आहे, तर विद्यार्थी मित्रांनो 6 महिन्यासाठी वाढवली जाणार आहे। आणि ही जी 6 महिने आहेत हे 6 महिने कधीपासून ठरणार आहे, तर 13 ऑगस्ट या तारखेपासून आपल्याला विचारात घ्यायचे आहेत। लक्षात ठेवा, 13 ऑगस्ट 2025 ते कुठपर्यंत, 13 फेब्रुवारी पर्यंत असेल। 13 फेब्रुवारी 2026 इथपर्यंत एवढा हा कालावधी कशाचा असणार आहे, तर राष्ट्रपती राजवटीचा असणार आहे। खूप महत्त्वपूर्ण प्रश्न आहे, येण्याचे खूप चान्सेस असतात। तुम्हाला राज्यशास्त्राचा थोडाफार भाग कव्हर करून देतो। बघा, आपल्या संविधानाचा भाग जो आहे ज्याला आपण पार्ट असं म्हणतो, भाग कितवा, तर 18वा भाग। या 18व्या भागामध्ये संविधानाच्या 18व्या भागामध्ये आणीबाणीविषयी चर्चा केलेली आहे किंवा इमर्जन्सी विषयी बोललेले आहेत। मग एक नॅशनल आणीबाणी लावली जाते, म्हणजे ज्याला राष्ट्रीय आणीबाणी म्हटलं जातं मित्रांनो। आणि ही जी राष्ट्रीय आणीबाणी आहे, नॅशनल इमर्जन्सी जी आहे, ही कलम क्रमांक 352 नुसार लावली जाते। कलम क्रमांक किती नुसार लावली जाते, 352 नुसार लावली जाते। राष्ट्रपती स्वतः लावतात। आणि राष्ट्रीय आणीबाणी का लावली जाते, तर राष्ट्रीय आणीबाणी जेव्हा आपल्या देशावरती एखाद्याचं कोणत्याही बाह्य देशाचं जर आक्रमण असेल तर आक्रमणाच्या वेळेस ही राष्ट्रीय आणीबाणी लावली जाणार आहे। त्यानंतर जर अंतर्गत सुरक्षेला धोका निर्माण झाला असेल तर त्यावेळेस देखील राष्ट्रीय आणीबाणी लावली जाते। आतापर्यंत राष्ट्रीय आणीबाणी ही 1962 ला लावली होती, कारण चीन भारत युद्ध होतं। त्यानंतर 1965 ला लावली, भारत पाकिस्तान युद्ध होतं। त्यानंतर 1971 ला लावली, तर ही कोणती होती, कोणतं युद्ध होतं, तर आपण बांगलादेश सोबत, म्हणजे थोडक्यात पाकिस्तान सोबतच ते युद्ध असलेलं बघायला मिळेल। आणि त्यानंतर 1975 ला अंतर्गत सुरक्षेसाठी आणीबाणी लावलेली आहे। या पद्धतीने राष्ट्रीय आणीबाणी जी आहे ही लावलेली तुम्हाला बघायला मिळेल। एक राष्ट्रीय आणीबाणी असणार, आताच आपण पाहिलंय। आणि ही जी राष्ट्रीय आणीबाणी आहे हिचं कलम सर्वांना माहिती आहे, 352 आहे। आणि एक त्यानंतर कोणती असते, तर राष्ट्रपती राजवट किंवा याला घटनात्मक आणीबाणी म्हटलं जातं। आणि या आणीबाणीचं कलम आहे 356 आहे मित्रांनो, 356। त्यानंतर परत शेवटी जी आहे ती आर्थिक आणीबाणी असते। आणि ही आर्थिक आणीबाणी का लावली जाते, तर आर्थिक आणीबाणी जेव्हा देशामध्ये आर्थिक दृष्ट्या असक्षमपणा आलेला असेल, आर्थिक दृष्ट्या देश हा डबघाईला आलेला असेल, तेव्हा ही आर्थिक आणीबाणी लावली जाणार आणि सगळे सूत्र हे केंद्राकडे जाणार आहेत।
तर ही जी आहे ही 360 नुसार लावली जाते मित्रांनो, आतापर्यंत कधीही लावलेली नाही, मला लक्षात आतापर्यंत लावण्यात आलेली नाही, हे पण लक्षात राहू द्या. ओके, इथपर्यंत सगळा भाग कळाला. आपण नेक्स्ट क्वेश्चन पाहूयात. बघा, शबू सोरेन हे जे आहेत हे कोणत्या राज्याचे माजी मुख्यमंत्री होते ते सांगायचंय तुम्हाला. आणि मित्रांनो, मी असा प्रश्न का टाकला, कारण यांचं निधन झालेलं आहे बघा आत्ताच, किती 4 तारखेला निधन झालंय, 4 ऑगस्टला निधन झालेलं आहे, लक्षात राहू द्या. दिल्लीला निधन झालंय त्यांचं. ओके, दिल्लीला ते हॉस्पिटलमध्ये ऍडमिट होते आणि ऍडमिट यासाठी होते की त्यांच्या किडन्या ज्या आहेत त्या फेल झालेल्या होत्या, म्हणजे थोडक्यात किडनीचा आजार होता आणि किडनीचा आजार असल्यामुळे इथं त्यांचं निधन झालेलं आहे. आणि त्यानंतर लक्षात ठेवा, निधनाच्या वेळेस त्यांचं वय किती होतं, तर 81 होतं मित्रांनो. 81 वयाचे हे शबू सोरेन आहेत आणि जे झारखंड या राज्याचे मुख्यमंत्री होते मित्रांनो, लक्षात राहू द्या, हे एक महत्वाचं ठरेल. पुढे जाऊयात आपण. त्यानंतर बघा, सस्टेनेबल ऍग्रीकल्चर डे, हा डे आहे सस्टेनेबल ऍग्रीकल्चर डे, ज्याला आपण मराठीत काय म्हणूयात, शाश्वत कृषी दिन. हा कधी साजरा केला जातो, हा कोण साजरा करतं, कुणी ठरवलंय साजरा करण्याचं, तर महाराष्ट्र शासनाने. कुणी, महाराष्ट्र शासनाने. ठीक आहे, महाराष्ट्र गव्हर्नमेंटने आपण ठरवलं आहे. आणि कधी साजरा केला जाणार आहे, तर 7 ऑगस्ट पासून साजरा केला जाणार आहे. किती ऑगस्ट पासून, 7 ऑगस्ट. आणि कुणाच्या स्मरणार्थ हा दिवस साजरा केला जाणार आहे, तर डॉक्टर M.A. स्वामीनाथन यांच्या स्मरणार्थ हा दिवस साजरा केला जाणार आहे. आता पुढे जाऊयात. बघा, हिरोशिमाच्या संदर्भात सर्वांना माहिती आहे, हिरोशिमा हे जपानचं काय आहे, शहर आहे. आणि त्याचबरोबर नागासाकी अशा 2 शहरावर दुसऱ्या महायुद्धामध्ये काय टाकले होते, बॉम्ब टाकले होते, बरोबर आहे की नाही. आणि नागासाकीवर त्यांनी बॉम्ब कधी टाकला, तर 6 ऑगस्टला टाकला होता मित्रांनो. 6 ऑगस्ट 1945 ला बॉम्ब टाकला होता, लक्षात घ्या. आणि मग मला तुम्ही सांगा, नागासाकी हे जे आहे, या नागासाकीवर कधी बॉम्ब टाकला होता ते मला कमेंट करून सांगा तुम्ही जरा. ठीक आहे, कमेंट करून सांगा नागासाकीवर कधी बॉम्ब टाकलेला आहे त्यांनी. आणि ही तारीख विचारात घेऊन हा दिवस साजरा केला जातो. हिरोशिमा दिन असं म्हटलं जातं. का साजरा करायचा, त्याचं काय कारण आहे, 6 ऑगस्ट. तर त्याचं एक कारण आहे की या युद्धामधून जवळपास 1,40,000 लोक जाग्यावर मेले होते मित्रांनो. ही खूप मोठी जीवितहानी आहे. अशा प्रकारची जीवितहानी होऊ नये, मानवी जातीला काळिंबा फासेल किंवा ही मानव जात कुठेतरी नष्ट होईल असं होऊ नये, म्हणून इथे काय करण्यात आलेलं आहे, तर सर्वात महत्वाची एक काळजी घेण्यात आली की जागतिक पातळीवर आपल्याला शांतता निर्माण करायची, सुव्यवस्था निर्माण करायची. ही व्यवस्था आपल्याला समजून घेणं खूप गरजेचं आहे, बरोबर आहे की नाही. जागतिक लेवलचं जे काय राजकारण आहे किंवा व्यवस्था असते ती आपल्याला विचारात घ्यावी लागते. बघा, त्यानंतर परीक्षा पे चर्चा, हिंदी ते शब्द आहेत. परीक्षा पे चर्चा नावाचा हा जो इनिशिएटिव्ह आहे किंवा उपक्रम आहे, कोणत्या भारतीय नेत्याच्या पुढाकाराने सुरू करण्यात आलेला आहे, तर आपल्या भारताचे जे काय पंतप्रधान आहेत नरेंद्र मोदी यांच्या माध्यमातून तो चालू केलेला आहे. त्यांनी असं ठरवलं की देशातील विद्यार्थ्यांना परीक्षेची भीती वाटू नये, त्यांच्या मनातली भीती गेली पाहिजे. विद्यार्थी जरा व्यवस्थितरित्या म्हणजे परीक्षेला सामोरे गेले पाहिजे, त्यासाठी तसं करण्यात आलंय. पुढे जाऊयात. बघा, HQ-16 हे एक क्षेपणास्त्र आहे आणि हे क्षेपणास्त्र जवळपास 160 किलोमीटर एवढा अंतरावर मारा करणार आहे. पण कुठून मारा करणार आहे, तर जमिनीवरून. लक्षात घ्या रे, जमिनीवरून कुठे, तर आकाशात जमिनीवरून आकाशात मारा करणार आहे. हे अंतर किती असेल, तर हे अंतर 160 असेल. समजलं सर्वांना, 160 अंतर असणार आहे. हे महत्वाचं आहे, म्हणून हे समजून घ्या थोडस. आणि कोणत्या देशाने हे काढलंय, तर हे चीनने काढलंय. कुणी काढलंय, ते चीनने. पुढे जाऊयात. बघा मित्रांनो, 2025 मध्ये सर्वाधिक मृत्यूजन्य
अंगदान दर असलेलं कोणतं राज्य आहे? म्हणजे असं कोणतं राज्य आहे की ज्या राज्यामध्ये सर्वात जास्त अवयव दान केलं जाते, अवयव ऑर्गन डोनेट केले जात आहेत. ठीक आहे, एक आहे ऑर्गन डोनेशन रेट म्हणायला कुणाचा जास्त आहे, तर तो तेलंगणाचा जास्त आहे मित्रांनो. आणि संपूर्ण भारतामध्ये 18,900 लोकांनी नोंद केली की आम्ही जे आहे आमची जी बॉडी आहे किंवा आमचे जे ऑर्गन आहेत हे आम्ही डोनेट करणार आहोत, अशा पद्धतीने ही नोंद केलेली आहे. काही अवयव असे असतात मित्रांनो जे जिवंत असताना आपल्याला दान करता येत असतात, लक्षात आलं का? आणि काही अवयव मेल्यानंतर दान करता येतात. जिवंत असताना किडनी दान करता येते, त्या पद्धतीने. सत्यपाल मलिक खूप न्यूज मध्ये आहेत आणि यांचं पण निधन झालेलं आहे मित्रांनो. आपण कालच्या भागामध्येच सत्यपाल मलिक यांच्याविषयी चर्चा केलेल्या होत्या. तर आज मी लगेच एक प्रश्न घेऊन आलेलो आहे. तर प्रश्न काय आहे बघा रे, सत्यपाल मलिक यांनी खालीलपैकी कोणत्या राज्यात सर्वात शेवटी राज्यपाल पद भूषवलेलं आहे? तर ते मेघालय नावाचं राज्य आहे. पण मित्रांनो एक समजून घ्या की कोणकोणत्या राज्यामध्ये राज्यपाल म्हणून कार्यरत होते ते. तर गोव्यामध्ये होते. कुठे होते ते? गोव्यामध्ये होते, बिहारमध्ये होते. ठीक आहे, बिहारमध्ये होते आणि त्यानंतर परत मेघालयमध्ये होते आणि त्यानंतर कुठे होते? तर जम्मू काश्मीर मध्ये होते. जम्मू व काश्मीर, जम्मू काश्मीर मध्ये देखील होते. आणि जम्मू काश्मीर मध्ये हे जेव्हा होते त्यांच्याच काळात 370 जे कलम आहे हे 370 कलम काय झालं होतं? कॅन्सल झालं होतं, लक्षात राहू द्या. ठीक आहे, केंद्रशासित प्रदेशाचे देखील काय राहिलेले होते ते? तर राज्यपाल राहिलेले होते. ओके, तेव्हा ते राज्याचा दर्जा होता त्याला. या पद्धतीने आपण इथे जेवढा काय महत्वाचा पार्ट आहे हा सर्व पार्ट आपण व्यवस्थितरित्या सांगितलाय. आणि यानंतरचे जे काही प्रश्न आहेत हे दररोज मी घेऊन येणार आहे आणि त्यासाठी पाहायला विसरू नका आणि स्वतःची काळजी घ्या. ओके, तर या ठिकाणी आपण थांबूयात. धन्यवाद.